आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अशी कशी माणसं असतात? त्यांना माणसं म्हणायचं का नाही म्हणायचं हेही कळत नाही. समर राजवाडे इतका निर्दयी माणूस असेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. देव बघतोय मिस्टर राजवाडे, देव सगळं बघतोय. लक्षात ठेवा. कळवा मला, मी आहे ऑफिसला. मीटिंग कन्फर्म झाली की कळवा. हो. काय रे, त्या मगाच्या मुलीला काही त्रास नाही दिला ना फार? नाही दादा, तू नको जास्त विचार करू. आणि मांजर कुठे दिसते नाही मला कुठे? अधीरा हं? दादा, एकतर ती माझ्याशी नीट बोलत नाही. ती ना चॅप्टर आहे. तू तिचे लाड करतो म्हणून ती तुझ्याशी नीट बोलते. ती माझ्याशी बोलली नाही खूप वेळात, पण आहे कुठे? काय माहित, गेली असेल बाहेर. बाहेर गेली असेल. बहीण आहे ना ती, विचारायचं असं तिला फोन करून. दादा, मी विचारलं होतं पण ती काहीच बोलली नाही. एकतर मी तिला प्रश्न विचारले तर तिचा इगो हट होतो. घरात असली की सारखं फोनला चिकटलेली असते आणि तिच्याशी काय बोलायला गेलं तर घरातल्या स्टाफ सारखं बोलते ती. मग माझंही सटकतं. काय रे, हे असं लहान मुलांसारखं काय भांडता तुम्ही? दादा, तू नेहमी तिची बाजू घेतोस हं? एकतर तिला बोलायची पद्धत नाही, फोन बंद करून बसते. आता मला सांग, ही वेळ आहे का बाहेर फिरत बसायची? ठीक आहे, ती आली की मी बोलतो ती अशी. जा. हाय. हॅलो स्वानंदी, तुझं बोलणं झालं काय त्या राजवाड्याशी? तुला कळलं का? तू आम्हाला नाही सांगितलं तरी आम्हाला सगळं कळतं. अंजलीचा फोन आला होता, तीच म्हणाली की तू काहीतरी बोलायला गेलीस त्याच्यासोबत म्हणून. बोलला का तो आगाऊ माणूस? तोंड उचकटून काहीतरी आगाऊपणेच बोलला असेल तो तुझ्यासोबत. काय बोलला? नाही भेट नाही झाली माझी. मग तू काय करत होतीस? एवढा वेळ आहेस कुठे? अरे सरळ जाऊन त्याची गचंडी धरायची ना. स्वानंदी, काय ग तू, का अशी का झरझर झरझर त्याला विचारलं नाहीस तू? किती वेळ वाया घालवला सांग बघू. काय उपयोग झाला तुझा तिथे जाऊन? हा, फुकटचा हेलपाटा? तुझ्या या सगळ्या वृद्धाश्रमामुळे झालंय हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आता निदान त्या माणसासोबत जाऊन बोलून जरा तू सगळं काही व्यवस्थित विस्तारायचं होतंस ना, पण तेही नाही केलंस तू. घरी पोलीस आले, तुरुंगात टाकलं आम्हाला. तुझ्या बाबांचं एक जाऊ दे ग, पण सुष्मिताबद्दल काही विचार आहे की नाही? ती उद्या मोठी मॉडेल बनणार आहे. विचार तिला चार लोक काय म्हण. डोक्यामध्ये येते का स्वानंदी तुझ्या? की फक्त डिग्र्याच भरल्या तुझ्या डोक्यामध्ये? काय बोलतोस, तुला कळतं का? बरोबर बोलते हो मी. या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाते ना ती, म्हणून हे सगळं घडलेलं आहे. मम्मा, हॅलो नंदू. बाबा, सॉरी. नाही, अगं आम्ही बाहेर आलो आहोत, सुटका झाली आमची. हो, मला कळलं. तुम्ही बरे आहात ना बाबा सगळे? मी बरा आहे बाळा. अगं वरून फोन आला होता आणि वकील साहेब सुद्धा आले होते. त्यांनीच आमची सोडवणूक केली. मला सांग, तू कुठे आहेस? मी इथेच आहे बाबा, येते घरी. बरं बरं, आता आम्ही घराजवळच आलो आहोत. तू लवकर ये हा घरी. आणि हे बघ, आमची अजिबात काळजी करू नकोस, लवकर ये. आलेच. ऐक ना ॲडी, मी प्लीज माझे डोळे उघडू का? एक मिनिट थांब ना. ॲडी यार, काय हे? नो चीटिंग, नो चीटिंग. ओके ओके, उघडू? हा, उघडू. लुक हियर. थँक्यू सो मच ॲडी. केक कट करा. हा, येस सर. फॅन्टास्टिक. यू नो दिस इज चॉकलेट हेझलनट क्रंच आणि हा माझ्या फेवरेट शॉप मधून मागवला. यु नो, आणि तुला माहिती हा शुगर फ्री आहे, त्यामुळे तू हॅलो, काय कुठे लक्ष आहे? इकडे बघ ना. हा, केक खूप मस्त आहे, खरंच खूप मस्त आहे. काय मस्त आहे?
मी मस्त आहे की केक मस्त आहे? म्हणजे केक पण मस्त हा? आहे आणि केक आणणारी तू, दोघेही मस्त आहात. रो कम ऑन. हे बघ रो, चिल. सगळं सॉर्ट झालंय. ताईचा फोन आला होता. ताईला माहितीये की तू माझ्या बरोबर आहेस, राईट? तुझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये आणि घरी कोणी तुझी वाट बघत नाहीये. ओके? हे सगळं मान्य आहे मला एडी. अगं पण आपल्याला खूप उशीर झालाय. रो, प्रमोशन काय रोज नसतं मिळत. हा. आणि हे बघ, आपल्याला फक्त उशीर झालाय. ओके? आपण काय असं म्हातारी नाही झालो आहोत की असं घड्याळ बघून घरी जायला. काय ना तू. वेट अ मिनिट. पिंटे दादा. चल. हॅलो. काय ग कुठेस तू आणि किती वाजले? मी आलेच. पण काही कळवायची पद्धत? सगळे घरी आम्ही काळजी करत असतो ना तुझी. पिंट्या दादा, हो मी निघते 15 मिनिटात. वाजली? शिट्टी वाजली ना? हा? ओरडला ना पिंट्या दादा तुला? घरी सोडते मी तुला. ए नाही एडी, काय मी माझा जातो, तू तुझं जा. अरे. हे पण मला सांग, मी तुला कधीचा म्हणतोय आपण घरी जाऊ, पण नाही, तुला पार्टी करायची आहे ना? कर आता पार्टी दादासोबत. बट थँक गॉड, म्हणजे बघ ना, तुला कोणतरी या जगात कंट्रोल करणारा आहे ना. नाहीतर आयडी तू रात्रभर ना असं बुबडांसारखी फिरत बसली असतीस सगळीकडे. ओके, आय एम सॉरी, जस्ट अ जोक बेबी. बरं आता जा, नाहीतर दादा अजून ओरडेल तुला. जा. ओके ठीक आहे, चल निघते मी. हो. कॉंग्रॅच्युलेशन सो मच. बाय. येस, आणि हा केक तू खा. हो, बिल्डिंग मधल्या मुलांना देऊ नकोस. ओके? ऑफकोर्स ॲडी. नंदू, अगं मी ए नंदू, किस लिए तू इतना उदास, सूखे सूखे होठ, अखियों में प्यास, किस लिए हाँ. बाबा, रोहन कुठे पोचलाय बघा ना फोन करून. अगं एव्हाना खीर आणि हा शिरा याचा सुगंध त्याच्यापर्यंत पोचलाही असेल, येईलच तो एवढ्यात. नंदू, अगं आपण त्रास करून घ्यायचा नाही बाळा. कळतंय, नाही आवडत अशा इमोशन मध्ये. जेवण बनवायलाही नाही आवडत मला. डोक्यात काहीतरी विचार चालू असताना. पण बाबा काय करू, माझं ना डोकं गरगरायला लागलंय. का कधीतरी माणसं अशी वागतात मला काही कळतच नाही. अगं गेल्या 30 वर्षात मला हे कळलं नाही, त्यामुळे मी हा प्रश्न विचारायचा सोडून दिला. काही माणसं वेगळी असतात, त्यांचे विचार वेगळे असतात. हो, पण आपण आपली मतं, आपली तत्व, आपलं सत्य याची साथ कधीही सोडायची नाही. आणखीन एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही.